झिरोवर फिरून मारला बा म्या गॅरंटीच. पुढेपर्यंत गाडीपर्यंत मग आमच्या गाडीवर चालू घेत काय कार गाडी पण राहिली काय गाडी त्याला पडला का मी यावी थंड मी यावी थंड बेकू बेकू आम का या काल आला म्हणजे पीक आणि पीक म्हणून कजूचं घे कजूचा बी आहे. बरं तू चावडीजवळ तू असंच बंद कर हे का बंद कर तसंच बंद कर मारू बाजून मारू पुढे अधिकाऱ्याच्या समोर त्या गोष्टी आपल्या घटना नव्हे सुद्धा आमच्या मुलांच्याकडून दोन्ही पंचायतीच्या वतीनं एक फॉर्म त्याला तयार करून ग्रामपंचायतीमध्ये त्यांना हे करण्यासाठी लगेचच घटनेमुळं एक बुद्धिमान्य काळावरती एक मुस्लिम युवकांचा जे अत्याचार करायचं काल घडलेल्या घटनेला अनुसरून बरमाने डोंगरे ग्रामपंचायत माजी सदस्य ಕಡೋಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಕಡೋಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂದ ಮಹಿಳೆಯ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರವನ್ನು ಎಸಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಆರೋಪ ಬಂದಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಹ ನಮಗೆ ಸಹಕರಿಸಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಪ್ರಕಾರ ಅವನನ್ನು ಕಠೋರ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಎಂದೂ ಈ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಯಾವತ್ತೂ ಯಾವ ಸಮಾಜ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಆಗಲಿ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಆಗಲಿ ಯಾವತ್ತೂ ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಆಗದಂಗೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. अशा रीती अत्याचार केला आणि त्यावेळेला त्याच्या काकांना जाऊन त्याला पकडलं आणि ते मारल्यानंतर तो हरामखोर पळून गेला. त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला धरलेला आहे. ते त्याला साक्षी किंवा तरकीब तयार करत असताना चांगली साक्षी आणि व्यवस्थित ते हँडल करावं डिपार्टमेंटनं आणि त्याला शिक्षा व्हावी. आणि जी मुलगीवर अन्याय झालाय त्या मुलगीचं मेडिकल वगैरे व्यवस्थित होऊन सगळे साक्षी पुरावे व्यवस्थित करावं. आणि त्याचबरोबर कडोली गावामध्ये काही वर्षापासून जे विचित्र घटना घडत आहेत. लहान संध्याकाळी काही मुलं त्यांच्या समाजाची कट्ट्यावरनं बसणे रातभर रात्रीचं आणि 1-2 वाजेपर्यंत बसायचं हसायचं कोण आजूबाजूला त्याची टिंगल करायचं हे तर चालूच आहे. त्याशिवाय कडोली गावामध्ये कित्येक वर्ष हिंदू आणि मुस्लिम समाजचे लोक आणि इतर सर्व जाती धर्माची लोक अतिशय गुन्ह्यागोविंदात राहत असताना आताच्या अलीकडच्या काळामध्ये काही अलीकडची मुलं काही आम्हाला त्या कडोली गावाला त्यांची ओळखच नाही अशा काही त्यांच्या समाजाच्या लोकांना रात्री अपरात्री बोलून रातभर 2-3 वाजेवरून मिटिंग घेतात आणि त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करतो म्हणून सांगून मुद्दाम सोमवारचं गोमांसाचा प्रयत्न केला. त्या घटनेचा मी कडोलीवासीय सर्व हिंदू संघटना तीव्र शब्दात निषेध करतो आणि या आरोपीला ज्या नराधमानं ज्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यापूर्वी अशा घटना कडोलीमध्ये घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती परत होत आहे. तेव्हा अशा घटनांचा विचार शासनाने गांभीर्याने घ्यावा व अशा घटनांपासून या नराधमांना परावृत्त करण्याचं काम या डिपार्टमेंटचं आहे. तेव्हा मी या प्रशासनाला विनंती करतो की अशा घटना वारंवार घडत असताना प्रशासन अगदी धीमपणाने बघत आहे. तेव्हा कृपया या प्रशासनानं त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यांना बेल मिळायची सुद्धा व्यवस्था होऊ नये
अशी विनंती मी प्रशासनाला करतो. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी एवढीच एक विनंती करतो शासनाला आणि मी थांबतो. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮದೇ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಮಾನವೀಯ ಘಟನೆ ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಜರುಗಿದೆ. ಒಬ್ಬ ಬುದ್ಧಿಮಾಂದ ಹೆಣ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕ ಅತ್ಯಾಚಾರ ಎಸಗಲು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದನ್ನು ನಿನ್ನೆ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ತಕ್ಷಣ ಕಡೋಲಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ನೊಂದ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವರ ತಾಯಿಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಧೈರ್ಯ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಈಗಾಗಲೇ ಸಚಿವರ ಸೂಚನೆ ಮೇಲೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಕುಟುಂಬ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಕಡೋಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ ಊರಿನ ಸಮಸ್ತ ಗುರಿಯರು ಕೂಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ಕುಟುಂಬ 15 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಅದೇ ಊರಲ್ಲಿ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಒಬ್ಬ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಯುವಕನನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದು ಕೂಡ ಅದೇ ಕುಟುಂಬದಿಂದ. ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಅದೇ ಕುಟುಂಬದಿಂದ ಈ ತರ ಒಂದು ಅತ್ಯಾಚಾರ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಕುಟುಂಬದ ಮೇಲೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಕೂಡ ಆ ಕುಟುಂಬವನ್ನ ಆದಷ್ಟು ಒಂದು ಶಿಸ್ತಿನ ಶಿಕ್ಷೆಗೆ ಗುರಿ ಮಾಡಿ ಆ ಕುಟುಂಬವನ್ನ ಊರಿಂದ ದೂರ ಇಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಊರ ಒಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಮನವಿ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಬ್ಬರ ಸಂಬಂಧ ಊರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಗಲಭೆಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡದಂತೆ ನಿನ್ನಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ಕ್ರಮವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ತಕ್ಷಣ ಆರೋಪಿಯನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಇವತ್ತು ಜೈಲಿಗೂ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಬರುವಂತಹ ದಿನದಲ್ಲಿ ಆ ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಆ ಕುಟುಂಬದ ಪರವಾಗಿ ನಾವು ಮತ್ತು ಗ್ರಾಮದವರಾದ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಶಾಸಕರಾದ ಕೂಡ ನಿಂತಿದ್ದೇವೆ. ಅವನ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಿನ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆಯಾಗಿ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತಿಂದು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಇವತ್ತು ಮನವಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಜೊತೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ. त्यानंतर ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವತಿಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ ಅದನ್ನ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಾಕ मोबाईल लावणार मध्ये एवढंच बघीन तो मध्ये सांगता मग मागे राहून की जरा तेवढा काच पुढे एवढा दाखवूया.